नमस्कार, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, सेक्रेटरी नांदेड तालुका कमिटी मार्क्सवादी काँग्रेस पक्ष। 9/4/2025 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या कार्यालयामार्फत मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बदनामी करण्यासारखी बातमी वृत्तपत्रामध्ये आणि विविध पोर्टलवर प्रसिद्ध केलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही समाज कल्याणचा इथं निषेध व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं मार्क्सवादी काँग्रेस पक्ष, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे मागील 6 महिन्यापासून जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयासमोर समाज कल्याणच्या विविध मागण्या घेऊन साखळी उपोषण सुरू आहे। त्यामध्ये प्रामुख्याने ॲट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये पीडित जे लाभार्थी असतात त्यांना अर्थसहाय्य देण्याची तरतूद समाज कल्याण कार्यालयामार्फत केली जाते। त्यामध्ये प्राधान्यक्रम डावलून जे अर्थसहाय्य आलेलं आहे ते नांदेडच्या समाज कल्याण कार्यालयानं दिलेलं आहे। त्या प्रेस नोटमध्ये असं देखील नमूद केलेलं आहे की 1.5 कोटी रुपये आम्ही 2024-25 मध्ये वाटप केलेले आहेत आणि त्यामध्ये आकडा देखील 275 लोकांचा आहे। परंतु 6 महिन्यापासून जे पीडित लोक आहेत, जे अट्रॉसिटीमध्ये पीडित आहेत, त्यांना अनुदान किंवा अर्थसहाय्य का देण्यात आलं नाही हा आमचा प्रश्न आहे। आणि समाज कल्याण आयुक्त माननीय शिवानंद निनगिरे साहेबांना मी स्वतः कॉम्रेड गंगाधर गायकवाड फोनवरून ही सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचं म्हणणं आहे की ही बातमी मी माझ्या सहीनं प्रसिद्ध केलेली नाही किंवा ही बातमी ॲट्रॉसिटी टेबल सांभाळणारे जे संजय कदम आहेत नांदेड समाज कल्याणमध्ये त्यांनी परस्पर बातमी दिलेली आहे। खरं आणि खोटं आम्हाला ह्यामध्ये काही माहीत नाही, परंतु ही 100 दिवसाचा आराखड्याचा आढावा घेण्याची बैठक माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी घेतली असावी आणि त्यामध्ये 200 दिवसापासून आमचं जे साखळी उपोषण चालू आहे त्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या मागण्या आहेत, तो विषय आल्यामुळं आपण कसे पारदर्शक कामं करत आहोत हे दाखवण्यासाठी समाज कल्याणच्या काही कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक जे दलित कार्यकर्ते आहेत मार्क्सवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतात आणि ते अट्रॉसिटीमधले पीडित आहेत त्यांची बदनामी करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या दिलेल्या आहेत आणि हे अत्यंत चुकीचं आहे। याचा जबाब आम्ही कायदेशीररित्या समाज कल्याणला विचारणार आहोत आणि मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचं जे आंदोलन सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर ते आम्ही अजूनही तीव्र करणार आहोत। जयराज गायकवाड जे आमचे सहकारी आहेत, कॉम्रेड आहेत, त्यांनी 47 दिवस साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून रेल्वे स्टेशन येथे कार्यरत असणारे रेल्वे ठेकेदार आणि सुपरवायझरवर ॲट्रॉसिटी व फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते। त्यामध्ये अपर जिल्हाधिकारी माननीय बोरगावकर साहेबांनी हस्तक्षेप करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्या गुन्ह्यातील 7 पीडितांना अर्थसहाय्य पहिला हप्ता मिळालेला आहे आणि दुसरा हप्ता टाकण्याच्या अनुषंगाने समाज कल्याणचं म्हणणं आहे की यांना आम्ही पैसे टाकणार नाही आणि ते चुकीचं आहे। तर हे जे अनपडपणा आहे समाज कल्याणनं थांबवावा आणि कायदेशीर कारवाया ज्या केलेल्या आहेत तर आमचं म्हणणं आहे लेखापरीक्षण झालं पाहिजे, ऑडिट झालं पाहिजे सर्व समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांचं आणि त्यांनी केलेल्या कारवायांचं, अशी आमची मागणी आहे आणि त्या अनुषंगाने ही आमची प्रतिक्रिया आहे। धन्यवाद।